टेंबे स्वामींचं एक सिद्ध यंत्र मला मिळालं हो. तिथे. ते यंत्र बऱ्याच अशा चौकटी त्याच्यात आहेत आणि त्याच्यात ह्रीम, क्लीम किंवा श्रीम असे सगळे एक असे उच्चार होते. हं. आणि जवळपास ते 24x24 चौकोनांमध्ये ते सगळे अक्षरं ते होते आणि वर लिहिलेलं होतं, की टेंबे स्वामींचं सिद्ध यंत्र असं त्यावर लिहिलं होतं आणि खाली त्याच्या एक असं डिटेल लिहिलेलं होतं, की टेंबे स्वामींनी जी स्वरचित गुरु महाराजांनी सांगितलेली 23 जे स्तोत्र आहेत, हं. त्या स्तोत्रांचा त्या यंत्राशी अनन्यसाधारण संबंध. हो. आता त्याची माहिती अशी आहे, टेंबे स्वामींनी महाराजांना सांगितलेलं होतं. टेंबे स्वामी दत्तमयच झालेले होते. हं. गुरु महाराज त्यांच्याशी बोलायचेच. तर ते म्हटले, की आता मी जडदेह सोडल्यानंतर आणि हा सगळा जो समाज आहे, हा भक्ती मार्गामध्ये येणार आहे, तुझ्या दर्शनासाठी येणार आहे. तर त्यांच्या अडी-अडचणींना मार्ग दाखवण्यासाठी कोण असणार आहेत परत? त्याच्यासाठी तू मला काहीतरी सांग. त्यावेळेला ह्या यंत्राचा जन्म झाला. ओके. आता ते यंत्र असं आहे, आपण आपला प्रश्न मनामध्ये घ्यायचा आहे. जो कुठला भेडसावतोय तो, त्या यंत्रावर गुरु महाराजांची प्रार्थना करून बोट ठेवायचं. हं. एका अक्षरावर. मग डोळे उघडायचे. मग ते अक्षर एका कागदावर लिहून घ्यायचं. मग तिथून 18 वेळा मोजायचं. हं. मग जे 18व्या नंबरला अक्षर येईल ते परत मोजायचं. ते त्या पुढच्या अक्षरासमोर ठेवायचं. असं 18 वेळा करायचं. म्हणजे 18 अक्षरांचं एक नाव तयार होतं आणि ते नाव म्हणजे आता ऐकायची तयारी ठेवा. सुखद धक्का बसेल तुम्हाला. टेंबे स्वामींनी लिहिलेल्या 23 स्तोत्रांपैकी एका स्तोत्राचं नाव म्हणजे ते आहे. ओह! म्हणजे त्या अडचण येणाऱ्या व्यक्तीला महाराजांनी ते सुचवलेलं आहे, की तू हे स्तोत्र वाच. ती उपासना कर. इतकी ताकद आहे. मला वाह! बोलताना शहारा येतो त्याला.